नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ थोडा म्हणजे कसा आहे की भारताने शून्याचा शोध लावलेला आहे. ब्रह्मगुप्तांनी शून्याचा शोध लावलेला आहे. शून्याचा शोध लावण्याचं क्रेडिट हे भारतीयाकडे. त्यामुळं ही गोष्ट माझ्यासाठी किंवा प्रत्येक भारतीयासाठी आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. परंतु जेव्हा मी कॅल्क्युलसचा स्टडी करतो, जेव्हा मी फिजिक्सचा स्टडी करतो, जेव्हा मी मॅथमॅटिक्सचा स्टडी करतो आणि जेव्हा मी मटेरियल सायन्सचा स्टडी करतो, तेव्हा माझ्या हे लक्षात येतं की या जगामध्ये झिरोचं अस्तित्व नाही. झिरो म्हणजे अस्तित्वाचा अभाव. झिरो म्हणजे काय? अस्तित्वाचा अभाव. लॅक ऑफ एक्झिस्टन्स. लॅक ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच लॅक ऑफ कॉस थिटा किंवा साइन थिटा. माझी जी थेरी आहे, थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन, त्यानुसार झिरो म्हणजे एक तर त्याच्यामध्ये साइन थिटा तरी लॅक असणार किंवा कॉस थिटा म्हणजे कॉस रेशो तरी लॅक असणार किंवा साइन रेशो तरी लॅक असणार. तेव्हा झिरो ही कन्सेप्ट डेव्हलप होते. आणि झिरो इन रिअल सेन्स झिरो हा कुठेही अस्तित्वात नाही. झिरो म्हणजे काय? पूर्ण पोकळी. मग पूर्ण पोकळी जर आपण विचारात घेतली तर जडत्व म्हणजेच या विश्वामध्ये असणारं वस्तुमान, मास कुठे गायब झालं? तर जेव्हा इन्फिनिटी बोलतात ना, इन्फिनिटी, जग जेव्हा इन्फिनिटी मध्ये डिवाइड होतं तेव्हा ते न्यूटनच्या भाषेमध्ये, लायब्निजच्या भाषेमध्ये, इन द वर्ड्स ऑफ कॅल्क्युलस मध्ये लिमिट h टेंड्स टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. हा h टेंड टू 0 आहे का नाही? h म्हणजे काय? h म्हणजे शून्यापेक्षा किंचितशी मोठी परंतु इतर कुठल्याही संख्येपेक्षा लहान असणारी संख्या जी आपल्याला मानता येत नाही. h चं अस्तित्व एवढं लहान आहे. h म्हणजे इनफायनाईट आणि त्याच्यामुळे इन्फिनिटी क्रिएट होते. h म्हणजे काय? इनफायनाइटेसिमली स्मॉल. न्यूटन सुद्धा लिहिताना प्रिन्सिपियामध्ये तो इनफायनाइटेसिमल असंच लिहित होता. तर नीट लक्षात ठेवा, h टेंड्स टू 0 म्हणजेच लॅक ऑफ एक्झिस्टन्स, लॅक ऑफ कॉस 0 किंवा लॅक ऑफ साइन 0. इन रिअल सेन्स ऑफ द वर्ड अस्तित्व नसतं. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कोण फॉलो करतं? एक स्ट्रेट लाईन फॉलो करते. काय करते? स्ट्रेट लाईन फॉलो करते. आणि नीट लक्षात ठेवा, माझ्या थेअरीनुसार हे जे विश्व हे जे युनिवर्स आहे, अकॉर्डिंग टू स्टीफन हॉकिन्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, किंवा असं मानण्यात येतं की विश्वाची निर्मिती ही बिग बँग म्हणजे महास्फोटातून झालेली आहे. ठीक आहे, त्याला मी काही चॅलेंज करत नाही. परंतु माझी थेअरी, माझा रिसर्च हे सांगतो की विश्वाचं जे स्वरूप आहे ते स्क्वेअर मध्ये. कशामध्ये? स्क्वेअर मध्ये. विश्व हे इनिशियली स्क्वेअर मध्ये. आणि हे जे इक्वेशन आहे ही स्ट्रेट लाईन फॉलो करते. ही जी स्ट्रेट लाईन आहे ना, जी दोन्ही बाजूने वाढत असते, तर ही जी स्ट्रेट लाईन आहे ना, ही नथिंग बट द फ्लो ऑफ टाइम आहे. आणि ही स्ट्रेट लाईन हे कॅल्क्युलस मधलं सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला फॉलो करतो. साइन h डिवायडेड बाय h इज इक्वल टू 1. आणि स्क्वेअर जेव्हा डिफरन्शिएट होतो तेव्हा हे संपूर्ण विश्व जे आता आपल्याला थोडं सर्क्युलर फॉर्म मध्ये दिसतंय, तर विश्व जे आहे ना हे इनिशियल परफेक्ट स्क्वेअर मध्ये
ते जेव्हा डिफरन्शिएट होतं तेव्हा ते रेक्टँगल मध्ये कन्वर्ट होतं. कळलं का ना? म्हणून माझ्या सिद्धांताचा अजून एक सिद्धांत असा आहे की डिफरन्शिएशन इज कन्सर्न विथ रेक्टँगल अँड इंटिग्रेशन इज कन्सर्न विथ द परफेक्ट स्क्वेअर. ते मी माझ्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर आता सध्या मला एवढं सांगायचं आहे की झिरोचं अस्तित्व हे मॅथमॅटिक्स मध्ये कुठेही दिसत नाही. झिरो म्हणजे अस्तित्वाचा अभाव, म्हणजे एच टेन टू झिरो, पण नॉट एक्झॅक्टली झिरो. एक्झॅक्टली झिरो नावाची कन्सेप्ट ही मॅथमॅटिक्स मध्ये अलाउड नाहीये. म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये झिरोने डिवाइड होत नाही. तुम्ही एच ने डिवाइड केलं की इन्फिनिटी उत्तर येणार. एच ने डिवाइड केलं का नाही, एक ला सुद्धा तुम्ही झिरोने म्हणजे एच ने डिवाइड केलं, एक ला सुद्धा एच ने डिवाइड केलं तर इन्फिनिटी येतं. तर एच जे नाही, एच हे मॅथमॅटिक्स मध्ये एच प्रूव्ह आहे, एचचं अस्तित्व आहे, एच प्रत्येक ठिकाणी. परंतु झिरोचं अस्तित्व हे सायन्समध्ये मॅथमॅटिक्स मध्ये कुठेही दिसत नाही. तर आपण बाय डिफॉल्ट एच ला झिरो मानतोय असं माझी थिअरी ऑफ टाइम कंपल्सेशन सांगते. त्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तरी वाचकाने ते वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.